नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तिरुपतीची रुसून आलेली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची ही कथा आहे, जी आज आपण ऐकणार आहोत. गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णूच्या भेटीस आले. विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला. बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णूजवळ जाऊन बसली. हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याचे तोंडाची होशील असा शाप दिला. हे ऐकून क्रोधित झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीनी होशील असा शाप दिला. हत्तीन रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्तीसाठी तपश्चर्या केली. ब्रह्मदेवानी तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले. या स्थानाविषयी कोल्हासूर वधाची कथा प्रचलित आहे. पुरातन काळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते. देवही त्याचे पुढे हतबल झाले होते. देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्याशी युद्धाची तयारी केली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. शेवटी महालक्ष्मीने ब्रह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं. अश्विन पंचमीस त्याचा वध झाला. मृत्यूसमयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला. देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं. त्यांच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले. कोल्हासुराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता ऋषीमुनी सर्वजण आले, पण त्र्यंबोली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले. हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबोलीस पूर्वेकडच्या टेकडीकडे भेटायला गेली. त्र्यंबोली रुसली होती. तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली. तेव्हा तू करवीर क्षेत्री जा, माझा राग गेला, पण मी येणार नाही असं तिने सांगितलं व तिने तेथेच वास केला. तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथाही सांगितली जाते. तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असेही बघण्यात येतं. बालाजी तोवर प्रसन्न होणार नाहीत जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही, अशी भाविकांची मान्यता आहे. तिरुपती आणि बालाजी देवस्थानांमधील या नात्याची ही कथा आहे. जर तुम्हाला कथा आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.